पुणे आणि नाशिकमध्ये बिबट्यासाठी वेगळं संरक्षण केंद्र उभा करणं किंवा त्याला रेस्क्यू करण्यासाठी जागा उपलब्ध केली. आपल्या माझ्या मतदारसंघामध्ये आपण जर दररोज वर्तमानपत्रामध्ये वाचला असेल अध्यक्ष साहेब, जटारवाडी शिये परिसरात बिबट्याचा वापर आहे. आपल्याकडे गगनबावड्यामध्ये बिबट्याचा वापर आहे. सादळे येथे बिबट्याकडून शेळी कुत्र्याची शिकार अशा पद्धतीचं दररोज या ठिकाणी वेगवेगळं आपण चित्र लोकांसमोर आहे. दररोज बिबट्याचा हल्ला लोकांच्यावरती वाढलाय, शेतकऱ्यांच्यावरती वाढलाय. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये या ठिकाणी आपण बघितलं बिबट्या 2 मिनिटांमध्ये बिबट्याबरोबर गव्यांचा सुद्धा प्रादुर्भाव आपल्या मतदारसंघामध्ये विशेष करून कोल्हापूरच्या पश्चिम भागामध्ये करवीरपणा गगनबावडा तालुक्यामध्ये वाढला. मला आपल्याला विनंती निश्चित आहे की आपल्याला आज वनमजूर असतील, जखमी आहेत. वनमजुरांच्या बरोबर अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. अध्यक्ष महोदय, या पेपरची कात्रण जर बघितली तर दररोज या ठिकाणी गव्यांचे आणि बिबट्याचे हल्ले या ठिकाणी आपल्याकडे चालू आहेत. मी आपल्याला निश्चित या ठिकाणी सांगतो की या प्रस्तावामध्ये जिथं मयत झाले असेल, बिबट्याच्या हल्ल्यामध्ये असेल, गव्यांच्या हल्ल्यामध्ये असेल, जर कोणी मयत झाले असेल तर या प्रस्तावामध्ये त्याच्या घरामध्ये एक सरकारी नोकरी द्यावी अशा पद्धतीचा विषय या ठिकाणी मांडण्यात आलाय. मला वाटतं असा काही GR अजून या ठिकाणी आलेला नाही, तो लवकर आणावा. आपल्याला कल्पना की मानवी जीवितहानी 1 मिनिटामध्ये मानवी जीवितहानी झाली तर 25 लाख रुपये आपण देतो. शेतीच्या पंचनाम्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी पैसे देतो. परंतु हे पैसे देऊन सुद्धा या ठिकाणी आपल्याला उपयोग नाही. आज या ठिकाणी अनेक नागरिकांचा बळी या गव्यांच्या आणि बिबट्याच्या हल्ल्यामध्ये वाढला आहे. यांच्या सुरक्षतेसाठी मानवी नागरिकांच्या सुरक्षतेसाठी आपण या ठिकाणी फॉरेस्ट खात्याच्या मार्फत सौर ऊर्जेचं कुंपण, त्याचबरोबर अनेक काही वेगवेगळे उपाययोजना असतील तर त्या तातडीनं करायला पाहिजेत. अशा पद्धतीची या ठिकाणी मी आपल्या अध्यक्षांना विनंती करतो. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.